न्यूज बघत आहोत। आपण बघत आहोत की असंख्य वारकरी आणि सर्व तरुण, काही वयस्कर आहात, भरपूर असे वारकरी अख्ख्या महाराष्ट्रभरातून पंढरपूरला जात असतात। असं म्हणतात की पंढरपूरला वारकऱ्यांचे कुळदैवत, आद्यदैवत भगवंत पांडुरंग राहतात। पण महाराजांसाठी एक प्रश्न असा आहे की हे जे वारकरी पंढरपूरला जातात, आता हे काही वयस्कर वारकरी असतात, यांना चालता येत नाही, पण तरी हे एवढे जीव तोडून चालतात। याचं मुख्य कारण काय, आपल्याला हे महाराजांकडनं ऐकून घ्यायचं बघ। रामकृष्ण हरी, आमचं संत वचन असं सांगतं, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा। पंढरपूरला या सकल संप्रदायाचा, या विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो आणि त्याच्या भेटीकरता हे सगळे वारकरी निघालेत। जसा वर्षभरामध्ये अनेक सण आहेत, काही कालावधी आहेत की त्या कालावधी ठरलेल्या कालावधीमध्ये सण सणावड्या येतात, तसा वारकऱ्यांचा सण म्हणजे आषाढी आणि कार्तिकी। तर आता आषाढीला सगळे वारकरी पंढरपूरला चालले आणि फक्त 2 मिनिटाच्या, 1 सेकंदाच्या दर्शनाकरता हे सगळे वारकरी पंढरपूरला चाललेत आणि दर्शन घेतल्याच्या नंतर त्यांना या त्रिभुवनातला आनंद उत्पन्न होतो, आनंद प्राप्त होतो, इतकं समाधान पंढरपूरला आहे। आणि त्याचबरोबर हे सर्व वारकरी पंढरपूरला जातात, पण मग जात असताना काही वारकऱ्यांचं असं असतात, काही अपंग सुद्धा वारकरी वारीला जातात पंढरपूरला। चालत असताना त्यांना वारीत अडथळा येतो। मग असं तुम्हाला नक्की ठाऊक आहे की तो भगवंत त्यांना भेटायला येतो असं म्हणतात, आम्ही ऐकलेलं आहे। काही संत प्रमाण आहेत, ते तुम्ही सांगू शकता? नक्कीच आहे। संत कुर्मदास म्हणून एक संत होऊन गेले या संप्रदायामध्ये, महाराष्ट्राची ही संत भूमी आहे आणि या संत परंपरेमध्ये संत कुर्मदास होऊन गेले। कुर्मदास महाराजांना दोन्ही हातही नव्हते आणि पायही नव्हते, तर ते शरीराचा असा गोळा करून पुढे उडी मारायचे आणि पंढरपूरच्या वाटेने निघाले होते। त्या वाटेला जात असताना ज्या ठिकाणी त्यांचं शरीर थांबलं, थकलं, त्या ठिकाणी त्यांनी एका वारकऱ्यांना आवडलं, "ओ वारकरी बाबा थांबा, त्या पंढरपूरच्या पांडुरंगापर्यंत तुम्ही चालला आहात, त्या पांडुरंगाला आमची विनंती सांगा की असा एक सेवक, असा एक कुर्मदास तुमच्या भेटीकरता येतोय, तर माझा नमस्कार त्यांच्यापर्यंत पोचवा." त्या वारकऱ्यांनी तो धाडलेला निरोप, तो पाठवलेला निरोप पांडुरंगाला सांगितला आणि त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा कुर्मदासांच्या भेटीकरता आले। असे जिवंत उदाहरण आज या वारकरी संप्रदायामध्ये आहे। बघा, आता आपण सुद्धा एवढे बारीक विद्यार्थी घेऊन आपण जात आहोत, आपलं थोडंसं परिचय आम्हाला द्याल का? आम्ही हरिभक्तपारायण स्वप्नील महाराज आळंदीकर, आळंदीला असतो आणि हे सगळ्यांचे चिमुकले वारकरी आळंदीला माझ्याकडे शिकायला आहेत। तर याच्यामध्ये बरेचसे अनाथ मुलं आहेत, काही सनाथ मुलं आहेत आणि या सगळ्या बालगोपाळांचा मेळा घेऊन मी पंढरपूरला जात असतो। उंबरजकरांच्या दिंडीमध्ये आम्ही चालतो आणि फार आनंद, फार समाधान आम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळतं आणि हा आनंद असाच आजन्म आमच्या जीवनामध्ये घडत राहावं असं पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे। धन्यवाद, खूप छान अशी माहिती।